वयवरी बोलले क्वेश्चन पेपरला खूप सगळ्या वेळेस येतात आणि हे क्वेश्चन तुमचे गेले नाही पाहिजे. मग या क्वेश्चनला कसं डील करता येईल बघा. काय सांगितले, बंटीचे वय अखिलेश पेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. बंटी आणि अखिलेश मध्ये 10 वर्षांचा फरक आहे, लिहून टाकलं. नंतर बंटीचे वय चिनूच्या सध्याच्या वयाच्या 3:2 आहे. बंटीचं वय 3च्या पटीत असणार 3x आणि चिनूचं वय 2च्या पटीत असणार 2x. आता आज जर बघितलं 11 वर्षानंतर आहे ना, बंटीचं 11 वर्ष आधी वय किती असणार, 3x - 11. आज 3x आहे म्हणजे 11 वर्ष आधी 11ने असणार, 11ने कमी असणार. ठीक आहे. आता पुढे काय सांगितले, आणि सध्या चिनूचे वय अखिलच्या वयाच्या 3 पट आहे. चिनूचे वय अखिलच्या वयाच्या 3 पट आहे म्हणजे अखिलच्या वयाच्या 1/3 असणार, 2x/3. अरे आलं का. तर 7 वर्षांनी चिनूचे वय किती असणार, चिनूचं वय काढायचंय. आज बघू आता यांचं. हे मला बंटी भेटला 3x - 11 आणि अखिलेश काय भेटला 2x/3 बरोबर काय आहे 10. हे मायनस आहे, इकडे जाऊन काय होणार प्लस. 11 आणि 10 किती होणार 21. मग 3 त्रिक किती 9, 9 मधून 2 गेले 7x, 7x/3, 3 7 1 7, 7 त्रिक 21. x बरोबर काय आलं 9, x बरोबर 9 आलं. मग चिनूचं वय विचारलंय, चिनूचं आजचं वय भेटून जाईल. 9 दुने किती रे 18, कारण की x ची किंमत 9 आहे. 9 दुने किती 18, आजचं वय 18 आहे. 7 वर्षानंतर किती असणार 18 आणि 7 25, 25 ऑप्शन नंबर डी. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजांना याला शॉर्टकट ट्रिक नाही, याला सोडवावंच लागणार, मांडावंच लागणार. एवढं बघा आणि असे क्वेश्चन बघा. ठीक आहे, धन्यवाद.